भाग्यलक्ष्मी। कुठलाही देव लोकांचं भलंच पाहतो। मग एखादं कार्य लोकांच्या हिताचं असेल ते जर केलं तर देव कशाला रागवेल? तर आपण या गावातल्या चुकीच्या प्रथा मोडीत काढल्या पाहिजेत आणि चांगल्या प्रथा अस्तित्वात आणल्या पाहिजेत। भाग्यलक्ष्मी काशीताईंचा, भाग्यलक्ष्मी काशीताईंचा। मी हे घर सोडून जात आहे कायमचाच। सुदेश हे त्या 13व्याच्या जेवणात मिसळलं गेलं पाहिजे। म्हणजे हे विषावर विषाचाच उतारा गुरव। बाकीचे लोक वाचले तरी चालतील, पण धनाजीराव संपायला पाहिजे। सुंठी वाजून खोकला गेला। बाप्पाजींनी मला जेवढाच वीज घालायला सांगितलं। खरं तुम्ही धनाजीरावांच्या विश्वासातला माणूस म्हणून मी तुझ्यावर एक काम सोपवतोय। विषावर विषाचाच उतारा गुरव। आज काशी कामिनीबाईंच्या 13व्याचं गाव जेवण देणार आहे, त्यात आमचं हे छोटस योगदान। आणि जर का काम झालं नाही तर कोयना कळलं तुला काय करायचंय ते? हो। वदनी कवळ घेता असं म्हणून सुरुवात करण्यापूर्वी माझी अशी इच्छा आहे की या गावातले माननीय बाप्पाजी जे इथे उपस्थित आहेत त्यांनी धनाजीरावांसोबत भोजनास बसून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। बाप्पाजी हे या गावाचे अतिशय लाडके व्यक्तिमत्व आहेत। लोकांनी त्यांच्यावर खूप प्रेम केलंय आणि त्यांनीही भरभरून लोकांवर प्रेम केलंय। इतकं की अगदी वेळोवेळी गरिबांची मदत केली आहे। आता तुम्ही पानावर बसला तर तुम्हाला जेवावं हे लागणारच। 4 घास तर खा। करा सुरुवात। मला क्षमा करा, माझ्या पोटात जरा दुखतंय। बाप्पाजी, ओ बाप्पाजी। मी उजेड हाती घेतला, आयुष्याचा गणवा पेटला। मी उजेड हाती घेतला, आयुष्याचा गणवा पेटला। जरी काळोख भोवती दाटला, जरी काळोख भोवती दाटला, आहे दिवा एक सोबतीला। मी उजेड हाती घेतला, आयुष्याचा गणवा पेटला। आली आली भाग्यलक्ष्मी।